403 भागिले 9. हा, मग कसं करायचं सांग आता, बोल. 9च्या पाड्यात 4 आहे का? नाही. मग 0. हा, मग शून्याचा भाग दिला बघा. हा. आणि मग तो 4 तसाच लिहिला खाली, बरोबर. हा, आणि 0 खाली घेतला. 9च्या पाड्यात 40 आहे का? 9च्या पाड्यात 40 नाहीये, पण काय आहे त्याच्या जवळची संख्या बघा. हा हा, सांग ना. 45 जाईल का? हा हा, 36. 9 चोक 36. मग 36 वजा करायचे. परत 9 चोक 36 घेतले, बरोबर. हा, बाकी किती उरली? 7. किती बाकी उरली? 7. भागाकार किती आला? 44. मग या भागाकारामध्ये बघा, जो भाजक आहे 9, त्याच्यापेक्षा बाकी जी आहे ती कशी आली? कमी आली का नाही? हा, मग अशा पद्धतीने भागाकाराचं गणित सोडवलेलं आहे. समजलं?